झी 24 तास एक पाऊल पुढे। बाबा आमटेंचा हेमलकशाचा लोकबिरादरी प्रकल्प सगळ्यांच्याच परिचयाचा आहे। मात्र या प्रकल्पाला वेगळी ओळख करून देण्यासाठी आमटे कुटुंबातल्या महिलांनी सुद्धा सिंहाचा वाटा उचललाय। आमटे परिवारातल्या महिलांच्या 2 पिढ्यांनी आमटेंचं हे व्रत तितक्याच जोमानं सुरू ठेवलंय। कर्मयोगी बाबा आमटेंनी गडचिरोलीतल्या हेमलकसा इथं सुरू केलेला लोकबिरादरी प्रकल्प आदिवासींसाठी ऑक्सिजन ठरलाय। या प्रकल्पाला वेगळी ओळख निर्माण करून देण्यात आमटे कुटुंबातल्या महिलांनीही सिंहाचा वाटा उचललाय। प्रकाश आमटे यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या स्नुषा, अनघा आणि समीक्षा या तिघींनी लोकबिरादरीच्या माध्यमातून बाबा आमटेंचं कार्य जोमानं सुरू ठेवलंय। आदिवासी रुग्ण महिलेवर उपचार करणाऱ्या यशस्वी डॉक्टर, आमटेंची सून, मुलांची आई ते उत्तम प्रशासक आणि लोकबिरादरीच्या पुढील पिढीच्या मार्गदर्शक अशा एक ना दोन अनेक रूपात डॉक्टर मंदाकिनी आमटे कार्यरत आहेत। आदिवासी स्त्री शहरी स्त्रीपेक्षा अधिक प्रगल्भ असल्याचं डॉक्टर मंदाकिनींचा अनुभव आहे। ट्रायबल बेल्टमध्ये आम्हाला असं दिसून आलं की स्त्री भ्रूण हत्या हा प्रकारच नाही, कारण स्त्री पुरुषांना सारखं समानच लेखलं जातं त्या मानाने। त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या असा हा प्रकार या भागात कोणाला माहिती नाही। आणि एक तर काय आहे की सगळ्या बहुतेक आदिवासी समाजांमध्ये की हुंडा देण्याची पद्धत ही स्त्रीला हुंडा दिला जातो, त्यामुळे त्यांना मुलगी झाली तरी फारसं दुःख होत नाही। आमटे घराण्यातल्या सगळ्याच सुना कर्तृत्ववान निघाल्या। मंदाकिनी यांच्या स्नुषा, अनघा या लोकबिरादरीचं व्यवस्थापन सांभाळतात, तर दुसऱ्या स्नुषा, समीक्षा या लोकबिरादरीतल्या शाळेचा व्याप सांभाळतात। महिलांवर होणारे अत्याचार आणि आदिवासींच्या विकासाबाबत असलेला या दोघींचा दृष्टिकोन अंतर्मुख करणार आहे। इथलं तर ह्या लोकांना रानटी असं म्हटलं जातं आणि आपले शहरातले असतात ते सुशिक्षित असं म्हटलं जातं, पण मला वाटतं ते फक्त शिकलेले आहेत, म्हणजे लिटरेट आहेत, एज्युकेटेड आहेत की नाही, चांगले सुशिक्षित आहेत की नाही याबद्दल शंका वाटते आज जे चालू आहेत। त्या मनानं हे जे रानटी म्हटले जाते ते लोक फार पुढारलेले आहे असं वाटतं। आम्ही बाहेरच्या जगापासून तुटलेलो आहोत असं नाहीये, तर इथे आजही ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मधली लोक येऊन आमच्या शिक्षकांना ट्रेनिंग देतात किंवा आमचे शिक्षक तिथे काहीतरी त्यातल्या लोकांशी आमचा संबंध आहे, टेक्सास युनिव्हर्सिटी मधल्या लोकांशी संबंध आहे। तर असं नाहीये की आम्ही बौद्धिकदृष्ट्या मागासलेले आहोत, फक्त भौगोलिक दृष्ट्या आम्ही एका विशिष्ट ठिकाणी आहोत की जिथून फारसं येणं जाणं करणं शक्य नाहीये। आदिवासी क्षेत्रातील समाजसेवेला निष्ठेनं वाहून घेतलेल्या आमटे परिवारातील 2 पिढ्यातील महिलांनी शहरी स्त्रियांपेक्षा आदिवासी स्त्री अधिक प्रगल्भ विचार करत असल्याची पावती दिली आहे। विपरीत परिस्थितीत नेटानं कार्य करणाऱ्या या महिलांनी जागतिक महिला दिनी दिलेला हा कृतीपर संदेशच म्हणावा लागेल। झी 24 ताससाठी गडचिरोलीहून आशिष अंबाडे। झी 24 तास एक पाऊल पुढे।